नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, प्रियाने कोर्टामध्ये स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली आहे. तर इथेच मधुभाऊंच्या मोबाईलवरून प्रियानेच मेसेज पाठवल्याची कबुली आता प्रियाने कोर्टामध्ये दिल्यानंतर इथे साक्षीच खुनी असल्याचं सत्य समोर आलेलं असतं. तर इथे प्रियाच्या एका साक्षामुळे इथे आता साक्षी खूप मोठ्या संकटात सापडलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता बंदुकीचे फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आल्यानंतर अर्जुनने ते कोर्टामध्ये सादर केलेले असतात. त्याच्यावरून प्रिया खुनी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा नक्की काय काय घडलं होतं हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कुणालाच माहिती नाही आहे. कारण आपण ते सगळं बघितलं आहे की कशा पद्धतीने इथे प्रिया आणि विलास दोघेजणं घरी आले होते. तेव्हा साक्षीसुद्धा तिथे आली होती आणि तिघेजणं मिळून इथे अख्खं आश्रम पाळतं घालतात आणि आश्रमाच्या प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याच वेळेला मधुभाऊंची एंट्री होते आणि प्रिया लपून बसते. प्रिया लपून बसल्यानंतर इथे आता विलास मधुभाऊंना धमकी देतो. दोघांमध्ये आता इथे हाणामारीसुद्धा होते. तेव्हा प्रियाचं डोकं फिरतं. ती बंदूक काढते आणि मधुभाऊंना गोळी मारत असताना इथे आता एकमेकांच्या हातातून बंदूक खेचत असतानाच इकडे ती गोळी आता साक्षीच्या हातातून विलासला लागलेली असते आणि तेव्हा विलासचा खून झालेला असतो. आणि त्यानंतरला प्रिया मागून येते आणि मधुभाऊंच्या डोक्यामध्ये आता जे तिथे फ्लॉवर पॉट ठेवलेलं असतं ते घालते. त्याच्यामुळे मधुभाऊसुद्धा आता खाली कोसळलेले असतात. या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तिथे घडल्या हे सगळंच आपल्याला माहिती आहे. पण आता या सगळ्याचा आळ मधुभाऊंवरती टाकण्यात आलेला असतो आणि इथे प्रियाने साक्षीला सोडवलेलं असतं, तिला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि मधुभाऊच गुन्हेगार आहेत असं तिने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलेले असते. आणि आता 2 वर्ष मधुभाऊ विनाकारण जेलमध्ये राहिलेले असतात. पण खूपच जास्त ताकदीने इथे आता अर्जुनने संपूर्ण संकटांना सामोरं जाऊन मधुभाऊंना जामिनावरती सोडवलेलं असतं. पण आता इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्याचा अर्जुनचा अट्टहास आहे आणि तो करण्यासाठी खूपच जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचा अर्जुनने प्रयत्न केला आहे. तर इथे आता केस बघितली तर महिपतची केस खूपच जास्त वीक आहे. कारण का साक्षीने विलासचा खून केला आहे हे सत्य आहे आणि आता दामिनी देशमुख ही पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. इथे तिने आता पैशासाठी आणि अर्जुनला हरवण्याच्या हव्याचा पोटी तिने ही जरी केस घेतली असली तरीसुद्धा आधीचे वकील ॲडव्होकेट पवार यांनी ज्या पद्धतीने पुरावे सादर केलेले असतात किंवा ज्या पद्धतीने इथे साक्षीने पुरावे सादर केलेले असतात, जे की साक्षीदार आणि पुरावे दरवेळेला खोटेच होते आणि अर्जुनने ते पुरावे निश्चित सिद्धसुद्धा केलं होतं की साक्षीदार आणि पुरावे सगळं काही खोटंच आहे. मग आता दामिनीकडे दुसरं काहीही उरलेलं नसतं. दामिनी म्हणते की आता असं काय करू जेणेकरून साक्षी ही गुन्हेगार नाही आहे हे सिद्ध होईल. तिच्याकडे तर आता पुरावे दाखवायलासुद्धा नसतात. कारण का इथे कोर्टामध्ये दरवेळेला साक्षीदार चुकीचा, पुरावा चुकीचा, सगळंच आता चुकीचं असल्यामुळे आता मी काय कोर्टामध्ये सादर करू असा प्रश्न दामिनीला पडलेला असतो. आणि त्यामुळे इथे दामिनी आता आलेली असते अशा विचाराने की काही झालं तरीसुद्धा साक्षीला या सगळ्यातून सेफ करायचं. मग जरी प्रियाला अडकवायला लागलं तरीसुद्धा चालेल. तर इथे प्रेक्षकांनो, आता प्रियाने अर्जुनने लीगल नोटीस पाठवली तरीसुद्धा चौकशीसाठी येण्यास नकार दिलेला असतो. मग आता करायचं तर काय? प्रियाची आता कोर्टातच वाट लावायची अर्जुनने आधीच ठरवलेलं असतं. प्रियाने कितीही नाटके केली, तिला प्रश्न विचारल्यानंतर चक्कर येण्याचं नाटक करू दे, नाहीतर इथे मरायचं नाटक करू दे, पण प्रियाला बोलतं करायचंच अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने प्रेक्षकांनो, अर्जुनने सगळी तयारीसुद्धा करून ठेवलेली असते. सगळे पुरावे सादर करत असताना इथे आता अर्जुन सांगत असतो की मधुभाऊंनी विलासचा खून केलेला नाही आहे, तर साक्षीनेच खून केला आहे. तेव्हा दामिनी म्हणत असते, पण आय विटनेस प्रिया मधुकर यांनी आधीच सांगितलं आहे की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी तिथे नव्हती. तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणत असतो की अच्छा, म्हणजे ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी तिथे नव्हती, मग हा खून कुणी केला? मधुभाऊंकडे ती पिस्तूल कुठून आली? मधुभाऊंचा बॅकग्राऊंड जर तुम्ही चेक कराल तर मधुभाऊंच्या बॅकग्राऊंडमध्ये मधुभाऊंचे कुठल्याही क्रिमिनल लोकांबरोबर संबंधच नाही आहेत. त्यांचे तुम्ही मित्र बघाल तर आश्रमातले लोक सोडले तर बाहेरचे जे सगळे समाजसेवा करणारे लोक आहेत तेच त्यांचे मित्र आहेत.
मग आता मधुभाऊंकडे ती बंदूक कुठे येईल? मधुभाऊंकडे बंदूक असण्याचा सवालच येत नाही, हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. कारण मधुभाऊंकडे ना कुठली बंदूक असते, ना त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड आहेत, ना कुणाशी संबंध. मग आता जर महिपत सोडला, साक्षी सोडली, तर त्यांच्याबरोबर क्रिमिनल लोकांबरोबर संबंध कुणाचा येतो? तर प्रियाचा येतो. आणि आता कोर्टामध्ये तसे पुरावेसुद्धा सादर झालेले असतात. इथे आता प्रियाने साक्षीकडून पैसे घेतलेल्याचा जो व्हिडिओ आहे तो अर्जुनने आधीच सादर केलेला असतो. त्याच्यावरून अर्जुन म्हणतो की बघितलं तुम्ही, प्रिया आणि साक्षी यांची आधीपासूनच मैत्री आहे आणि त्याच मैत्री खातर इथे आता प्रियाने साक्षीकडून हवे तेवढे पैसे घेतले होते आणि ती साक्षीला मदत करणार होती की मी तुला ते प्रॉपर्टीचे पेपर, वात्सल्य आश्रमाचे पेपर शोधून मी तुला देईन. आणि म्हणूनच तिने सगळ्यांबरोबर सिनेमाचा प्लॅन तयार केला आणि बरोबर इथे विलास, जो की एक क्रिमिनल आहे, याच्याबरोबर पोटात दुखायचं नाटक करून निघून आली. कशासाठी? प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी. आणि मधुभाऊंवरती जो काही प्रिया मधुकर हिने आरोप केलेला आहे की मधुभाऊच इथे आता पैसे चोरण्याचा प्रयत्न करत होते. जर त्यावेळेला मधुभाऊ पैशांसाठी एका संस्थेमध्ये गेले होते, तिथून पैशांची काही मदत होते का ते बघण्यासाठी गेले होते. आणि मधुभाऊ कुठे गेले होते, त्या संस्थेचं नाव आणि ज्या अधिकाऱ्यांना भेटले होते त्या अधिकाऱ्याचं नावसुद्धा इथे आता अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेलं असतं की कुठल्या अधिकाऱ्याकडे मधुभाऊ गेले होते आणि पैशांची जमवाजमव केली होती. आता अर्जुनने ती संस्था, अधिकारी याचं नाव सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी स्वतः लेटर लिहून दिलेलं असतं की इथे आता आमच्याकडे मधुकर पाटील आले होते, त्यांना आम्ही पैशांची मदतसुद्धा केली होती आणि इकडे आता 12 लाख रुपये ही रक्कम त्यांना द्यायची होती आणि ती रक्कमसुद्धा आता त्या संस्थेमार्फत मधुभाऊंना देण्यात आली होती. मधुभाऊंना आता मला हा मुद्दा क्लिअर करायचा, असं अर्जुन म्हणतो की मधुभाऊंना जर पैसे चोरायचे असते तर त्यांनी आधी चोरले असते ना. त्यांनी संस्थेकडे धाव का घेतली असती? आपल्या चपला का झिजवल्या असत्या? आणि संस्थेकडून त्यांनी पैशांची जमवाजमव करून तो चेक का आणला असता? असा अर्जुन आता प्रश्न विचारतो. जर त्यांना पैसे चोरायचे असते तर इथे मधुभाऊंनी स्वतः त्यांना एक लॉकर दिलं होतं आणि त्या विलासला स्वतः पैसे ठेवायला सांगितले होते, हो की नाही मधुभाऊ? आणि त्याची चावी जर विलासकडे होती तर मधुभाऊंनी जर त्यांना हवे होते तर आधीच पैसे घेतले असते. पण मधुभाऊंना त्याचे पैसे नकोच होते, म्हणून त्यांनी त्याच्या पैशाला हातसुद्धा लावला नाही आणि त्यांनी एका संस्थेची मदत घेतली. हे आता अर्जुन आधी सगळ्यात आधी क्लिअर करतो. त्याच्यामुळे मधुभाऊंवरती जो काही तू आरोप केला आहेस ना प्रिया, तो आधी तू बाजूला कर की मधुभाऊंना त्या विलासचे पैसे हवे होते, ते त्यांना कधीच नको होते. त्यानंतरला अर्जुन म्हणतो की हा झाला पैशांचा मुद्दा. आणि आता तू जसं म्हणतेस की मधुभाऊंनी सगळी उलथापालथ केली होती, आता तो वात्सल्य आश्रम पूर्णपणे मधुभाऊंचा आहे. कुठे लॉकर आहे, कुठे काय आहे, हे सगळं मधुभाऊंना माहिती आहे. मग तरीसुद्धा मधुभाऊ अख्खं आश्रम इथे खाली पाडून का ठेवतील? सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त का करतील? हे काम कोण करतं? जे लोक काहीतरी शोधायला आलेले असतात आणि ते त्यांना सापडत नसतं, म्हणून ते सगळं इथे अस्ताव्यस्त करून ठेवतात, जे की तुम्ही तिघांनी मिळून केलं होतं. साक्षी, प्रिया आणि विलास हे तिघेजणं तिथे होते. आता हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. प्रिया म्हणते की हो मी तिथे होते, मी लपून बसले होते. अर्जुन म्हणतो हो का, तू लपून बसली होतीस? मग आता तू लपली होतीस तर साक्षीच होती ना, जी मधुभाऊंना धमकी देत होती की प्रॉपर्टीचे पेपर द्या म्हणून. मग तिथे तुम्ही लोक का गेला होतात? तिथे जाण्याचं कारण काय होतं? आणि जर तुम्ही तिथे प्रॉपर्टीचे पेपर आणायला गेला नव्हतात तर मग ज्या वेळेला पोलीस तिथे गेले होते, वात्सल्य आश्रम एवढं अस्ताव्यस्त का झालं होतं ते सांगा. एकूण एक वस्तू खाली पडली होती की नाही? अर्जुन आता पोलिसांनासुद्धा प्रश्न विचारतो. तुम्ही गेलात तेव्हा सिच्युएशन काय होती? तेव्हा इकडे पोलिसांना विटनेस बॉक्समध्ये बोलावल्यानंतर ते सुद्धा तेच सांगतात. पंचनामा झालेला असतो, तो पंचनामाचा पेपरसुद्धा अर्जुन सादर करतो आणि म्हणतो बघा, त्याची एक कॉपी माझ्याकडे सुद्धा आहे. संपूर्ण आश्रम अस्ताव्यस्त झालं होतं. मग जर तुझ्या पोटात दुखत होतं आणि तू सिनेमा सोडून घरी गेली होतीस, डॉक्टरकडे न जाता घरी गेली होतीस, मग ते आश्रम अस्ताव्यस्त करायची तुला काय गरज होती? म्हणजे तू काय शोधण्याचा प्रयत्न करत होतीस? तर तू साक्षीला प्रॉपर्टीचे पेपर शोधून देणार होतीस ना. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो जज साहेब, तुम्ही बघा इथे मधुभाऊंच्या प्रॉपर्टीचे पेपर मधुभाऊ द्यायला तयार नव्हते, म्हणून प्रिया मधुकर हिने प्लॅन केला की आपण सिनेमाला जाऊया आणि ते पेपर शोधून ती इथे साक्षीला देणार होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आणि जर तुम्ही बघाल तर इथे पोलिसांना मधुभाऊंच्याच मोबाईलवरून मेसेज केला आहे, ते सुद्धा 2 तास आधी. मग मधुभाऊंच्या मोबाईलवरून 2 तास आधी मेसेज कुणी केला असेल? तर इकडे मधुभाऊ पोलिसांना फोनसुद्धा लावण्याचा प्रयत्न करत होते. मग 2 तास पोलीस लेट का आली, असं सुद्धा आता अर्जुन विचारत असतो. जर 2 तास आधी मेसेज केला होता तर पोलिसांना एवढा यायला वेळ का लागला?
तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की हे नाटक सगळं प्रियाचं आहे, हो की नाही? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते नाही असं काही नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हे सगळं तूच केलेस, जाणून बुजून तूच केलेस, तो मेसेजसुद्धा तूच केलास. इथे आता अर्जुनने तिला खूपच जास्त आता इरिटेट केलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते हो हो, तो मेसेज मीच केला होता. मग 2 तास आधीच तुला माहिती होतं का की इकडे आता मधुभाऊ त्या विलासचा खून करणार आहेत ते? असा प्रश्न आता अर्जुन विचारतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्जुनने आता प्रियाला चांगलं कचाट्यात पकडलेलं असतं. त्यामुळे आता साक्षीनेच विलासचा खून केला आहे हे आता सिद्ध होणारच असतं. पण इथे दामिनी देशमुख आता मध्येच बोलायला सुरुवात करते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की महत्त्वाचा पुरावा सादर करायचं राहिलंच. आता महत्त्वाचा पुरावा काय? तर इथे बंदुकीवरती जे फिंगरप्रिंट सापडलेत त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आपल्याला काय दिसतं? तर इथे मधुभाऊंच्या हाताचे फिंगरप्रिंट सापडलेत. मधुभाऊंच्या हाताचे फिंगरप्रिंट सापडलेत, पण त्याच्यामध्ये एका लेडीच्या हाताचे फिंगरप्रिंट्स आहेत. मग ते कुणाचे? साक्षीचे आहेत का? तेव्हा इथे ते साक्षीचे पण नाही आहेत. मग ते कुणाचे आहेत? तर इथे अर्जुन म्हणतो की जज साहेब, त्या बंदुकीवरती प्रियाच्या हाताचे सुद्धा फिंगरप्रिंट्स आहेत. तेव्हा अर्जुन इथे आता डायरेक्ट प्रियाचं नाव घेतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते की नाही नाही, मी काही नाही केलं आहे. अर्जुन म्हणतो काही नाही केलेस का तू? तेव्हा इथे आता फॉरेन्सिक लॅबचे जे तिथे अधिकारी आलेले असतात ते सुद्धा म्हणतात की ज्या वेळेला आम्ही बंदुकीवरचे जे काही फिंगरप्रिंट्स आहेत ते चेक केले तेव्हा त्याच्यावरती 2 व्यक्तीच्या हाताचे ठसे सापडले. काही ठिकाणी एका लेडीच्या हाताचे फिंगरप्रिंट्स सापडलेत आणि काही ठिकाणी मधुभाऊंच्या हातांचे फिंगरप्रिंट्स आहेत. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, ज्या वेळेला विलासला गोळी लागली त्यानंतरला मधुभाऊ टेन्शनमध्ये आले आणि इथे साक्षीनेच गोळी मारलेली. त्यानंतरला मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मागून कुणीतरी वजनदार वस्तू मारली ज्याने मधुभाऊ बेशुद्ध झाले. ज्या वेळेला पोलीससुद्धा तिथे गेले होते मधुभाऊ बेशुद्ध होऊन खाली पडले होते. त्यानंतर त्या मधुभाऊंच्या हातामध्ये त्याच्यावरचे फिंगरप्रिंटचे निशाण पुसून ती बंदूक मधुभाऊंच्या हातात देण्यात आली. पण ती देत असताना प्रियाच्या हाताचे ठसे त्याच्यावरती सापडले. तेव्हा हवं तर तुम्ही आत्ताच्या आत्ता चेक करू शकता. प्रियाच्या हाताचे ठसे तुम्ही घेऊ शकता आणि आताच तुम्ही लगेच ते लॅबला पाठवू शकता. तेव्हा तिथे प्रियाच्या हाताचे पुन्हा ठसे घेण्यात येतात आणि ते पुन्हा आता लॅबला पाठवले जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन जे बोलत असतो त्याच्यामध्ये तथ्य असतं, कारण प्रियाच्या हाताचे ठसे त्याच्यावरती आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, याचा अर्थ एकच होतो. तर इथे विलासचा खून साक्षीने नाही तर तो प्रियानेच केला आहे. प्रियाने विलासला गोळी मारली आणि नंतरला मधुभाऊंना सुद्धा बेशुद्ध केलं बंदुकीच्या धाकाने आणि मग तिने मधुभाऊंच्या डोक्यामध्ये वजनदार वस्तू मारून त्यांना बेशुद्ध करून त्यांच्याच मोबाईलवरून पोलिसांना मेसेज केला. ते सुद्धा नंतर मेसेज केला. आधी तिने इथे हाताचे ठसे पुसून काढले आणि मधुभाऊंच्या हातामध्ये पिस्तूल दिली, पण तोपर्यंत तिच्या हाताचे ठसेसुद्धा बंदुकीवरती हे उमटले होते आणि तेच आता फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमध्ये आलेले आहेत असं आता अर्जुनने सादर केलेलं असतं. त्यामुळे इथे आता रविराज काका म्हणतात खोटं आहे, माझ्या मुलीने खून केलेला नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मग कोण करणार? हे मी बोलत नाही आहे सिनियर. अरे हे आता फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आलेत ना, त्याच्यावरती बघ ना तू पण एक वकील आहेस. मुलीची बाजू घेऊ नकोस, खरं खोटं काय आहे ते बघ. या रिपोर्टमध्ये हेच सिद्ध होतं की त्याच्यावरती एका लेडीजच्या हाताचे फिंगरप्रिंट्स आहेत आणि ते दुसरे तिसरे गुणाचे नाही तर ते प्रियाचेच आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सगळं पाळत प्रियावरती फिरलं होतं. तेव्हा दामिनी देशमुख म्हणते बघा, आणि उगाचच इथे साक्षीचं नाव घेतलं जात होतं. इथे आता दामिनीने सुद्धा प्रियाचंच नाव घेतलेलं असतं. दामिनी म्हणते बघितलं ना सगळ्यांनी, तर आता इथे विलासचा खून हा मधुभाऊने नाही, साक्षीने नाही तर प्रियाने केला आहे. बंदुकीवरचे फिंगरप्रिंट्स हेच सांगतात. तेव्हा प्रेक्षकांनो आता मधल्यामध्ये प्रिया फसलेली असते. साक्षीचं नाव घेतलं तरी मेले, नाही घेतलं तरी मेले, आता करू तर काय करू? तेव्हा इथे प्रिया आता नाटक करत असते चक्कर येण्याचं. तेव्हा अर्जुन म्हणतो जज साहेब, हिला आता चक्कर येऊन इथे पडण्याच्या आधी तुम्ही तुमचा निकाल द्या. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट हेच सांगतायत. मधुभाऊसुद्धा खोटं सांगत नाही आहेत, कारण त्यांच्या हातावरचे ठसे हे त्यांना चक्कर आल्यानंतर उमटलेले आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जज साहेबांनी आता प्रियाला पोलीस कस्टडी सुनावलेली असते. ते म्हणतात की आत्ताच्या आत्ता तिला अरेस्ट करा
आणि प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि त्याचबरोबर मधुभाऊ इथे आता साक्षीला वाचवण्याच्या नादामध्ये प्रियाला अरेस्ट होते आणि मधुभाऊंना अर्जुनने निर्दोष सिद्ध करत इथे आता मानाने घरी घेऊन गेलेले असतात. आणि त्याचबरोबर इथे आता साक्षीसुद्धा सुटलेली असते. पण आता या सगळ्यामध्ये मदत करणारी प्रिया मात्र जेलमध्ये जाऊन बसलेली असते. हे बघून आता सायलीलासुद्धा सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. पण साक्षी सुटले याचं तिला वाईटसुद्धा खूप वाटलेलं असतं.